मुंबईतल्या कबूतरखान्यांवर बंदीची कारवाई नको, हायकोर्टात कबूतरखान्यांबाबत सुनावणी, केईएम रुग्णालयानं सादर केला अहवाल. पैठणमधल्या वीरभद्रा नदीच्या खोलीकरण कामामुळे 15 गावातील पाणी समस्या मिटणार. 1200 मीटर लांबी आणि 70 मीटर रुंदीच्या खोलीकरणाचं काम सुरू. कॅनपॅक इंडिया आणि नाम फाउंडेशनच्या सामाजिक निधीमधनं 2 महिन्यांपासून काम सुरू. अकोल्यातल्या बाळापूर ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळला. हजारो वर्ष जुन्या असलेल्या किल्ल्याच्या बाळादेवी मंदिराकडील कडा कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. केडीएमसीच्या 2 अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडलं. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. आजारी असलेल्या कर्मचाऱ्याकडनं परत कामावर रुजू करून घेण्यासाठी घेत होते 20,000ची लाच. सिंधुदुर्गातल्या देवगड निपाणी मार्गावर पडलं भलं मोठं भगदाड. भगदाड पडल्यानं अपघाताची शक्यता. पडलेल्या भगदाडाकडे कॉन्ट्रॅक्टरचं सपशेल दुर्लक्ष. मनसेकडून वर्सोवा ब्रिज परिसरात गुजराती पाट्यांवर कारवाई सुरू. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक. वसईच्या काठियावाडी ढाब्याची गुजराती पाटी मनसेनं तोडून टाकली. जलजीवन मिशन कंत्राटदार आत्महत्या प्रकरणी आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगली जिल्हा परिषदेसमोर आंदोलन. कंत्राटदाराच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची मागणी. परभणीमधल्या वसमत रोड परिसरातल्या 3 मजली इमारतीला आग. इमारतीवर असलेल्या गोदामात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती. जीवितहानी नाही. बीडमध्ये टोळक्याची विद्यार्थ्याला मारहाण. धक्का लागल्याच्या वादातून मारहाण. वाचवण्यासाठी आलेल्या चुलत भावाचंही डोकं फोडलं. पोलिसात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.